सीमा आपण पाहिलेले षण्मुखानंद सभागृहात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। महिला कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले, इथे कसं वातावरण आहे? रुबीना, आता आपण काही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची भावना आणि त्यांची प्रतिक्रिया ऐकली तर संतप्त अशी प्रतिक्रिया आहे। तर इथे नेस्कोमध्ये ज्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडतोय त्या ठिकाणी मात्र कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते, ज्या पद्धतीनं सरकारमध्ये शिवसेनेनं काम केलेलं आहे त्या संदर्भात या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ते प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतात। मात्र महाराष्ट्राचं लक्ष आज वर्धापन दिनाच्या मेळाव्याकडे यासाठी सुद्धा आहे, कारण मागील 4 वर्षामध्ये दुसऱ्यांदा शिवसेना ठाकरे गटामध्ये उभी फूट पडलेली आहे। तुम्ही कधीपासून शिवसैनिक आहात? आम्ही आता 4-5 वर्ष आले आम्ही याच्यात आहोत। कसं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष आल्यानंतर किंवा त्यांनी जेव्हापासून अगोदरपासून आम्ही शिवसेनेमध्येच त्यांचे स्थापन झाली तेव्हापासून आम्ही इथे आहोत। जे खासदार आहेत जे आता ठाकरेंना सोडून तुमच्याकडे येतील अशी परिस्थिती आहे, त्यामुळे संजय राऊत असतील किंवा ठाकरे गटाचे नेते असतील सातत्याने टीका करताना पाहायला मिळतात, कारण की त्यांना खरेदी केलं, ते फुटले नाही तर त्यांना खरेदी केलं गेलं असं त्यांचं म्हणणं आहे। कसं पाहता? मग तुम्ही ऐका ना, ज्या त्या मंत्र्यांची मागे आहेत, म्हणजे दरवेळी तुम्ही सगळ्या म्हणजे डिपार्टमेंट सगळ्यांचे शेअर करून असतात, जसे डिवाईड केलेले असतात त्या लोकांचं काही असतं, फायनान्शियली असतं किंवा काही असतं, तर सगळ्यांचं डिवाईड करायचं असतं किंवा ऐकायचं असतं। त्या माणसांनी आधी ऐकायचं होतं, त्यांचं काय प्रॉब्लेम आहे विचारायचं ना। कोणी ऐकलं नाही असं साहेबांनी, उद्धव साहेबांनी नाही ऐकलं असेल म्हणून ते आले ना ह्या बाजूला। का म्हणून जिथे ऐकत नाही, काय गोष्टी ज्या घडतात ज्या ऐकत नाही कुठे, मग कुठे कोणतरी ऐकतो, कोणतरी आपलं म्हणजे म्हणतात ना आपल्या मनाची जी पण प्रॉब्लेम्स आहेत ते ऐकतात, मग त्या माणूस तिथेच जाणार ना। मग सगळी का म्हणून या साईडला येतात आहे, शिंदे साहेबांकडे का येतात आहे? खरेदी केलं गेलं असं नाही, कोणच नाही केलंय। कसं करणार खरेदी? अरे माणसांचं म्हणजे कळतं ना कोण काय करते काय नाही। आता सगळ्यांना ज्ञान आहे ना। हा, मग रोजगार बघा नाही आहे, मुलांची बघा काय परिस्थिती आहे, किती काय काय आहे। आता महिला, एक महिला घरातल्या एक फॅमिलीचे 4-4, 5-5 लोक पण घरातून उठून येतात आहे। का म्हणून? का देतात आहे साथ? कारण की चांगलं काम करतात आहे। नक्कीच। तर या ठिकाणी तिथे उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना ऐकत नव्हते, नेत्यांना भेटत नव्हते, त्यामुळे त्यांच्या पक्षावरती ही परिस्थिती आल्याचं महिला कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। तुम्ही काय सांगाल? म्हणजे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राजकारण दरवर्षी आपल्याला बघायला मिळते बदलताना, कधीही भूकंप होऊ शकतो, कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते, खासदार, नेते हे इतर पक्षामध्ये जाऊ शकतात अशी परिस्थिती असते। आता मशालवरती निवडून आल्यानंतर देखील ते खासदार इकडे तुमच्याकडे येत आहेत, या पक्षात येत आहेत, कसं पाहता तुम्ही याकडे? सर्वप्रथम मॅडम मी असं सांगू इच्छितो की कोणत्याही घटना घडताना सर्वप्रथम असं असतं की ऐकून घेतलं जात नाही किंवा डावललं जातं किंवा एकतर्फी निर्णय घेतले जातात। तर या सर्वांना कंटाळून आज समाजातील, महाराष्ट्रातील प्रत्येक घटक, प्रत्येक वर्ग आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते सत्तेकडेच काय येतात वारंवार असाही प्रश्न आहे। इतरही पक्ष सत्तेकडे येण्याचा प्रश्नच नाही आहे। इकडे जनमानसामध्ये असणारी भावना, लोकांची होत असलेली कामं आणि शिवसेनेच्या माध्यमातून लोकांची होत असणारी कामं बघूनच लोकांचा हा ओघ, ही रीग आपल्या शिवसेनेकडे, म्हणजे हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे, आमचे गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी जे काय पाया रचलाय त्या पायाला अनुसरूनच आज इतके सर्व कार्यकर्ते आणि अजून सुद्धा कार्यकर्त्याची रीग खऱ्या शिवसेनेकडे आपल्याला बघायला मिळते। आणि नक्कीच ह्याच्या पुढे सुद्धा अजून ह्या पलीकडे जाऊन ही कार्यकर्त्याची रीग पूर्ण होऊन अजून समाजातील प्रत्येक घटक शिवसेनेमध्ये तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।